आखाड पार्टी तुम्हाला मी दाखवते. एकदम नियोजन आहे सगळं. तुम्हाला मी दाखवते आता. चूल वगैरे बनवलेली आहे मस्त. आजी आजोबांनी चूल बनवलेली आहे ते. ताई आता सगळं वॉश करून घेतात आणि दादांनी खूप मदत केलेली आहे ताईला. ताई यू हॅव टू अप्रिशिएट इट. मदत केली आहे त्यांनी आज. ती तर होणारच आहे 100%. काय आमच्या मिरलची सुद्धा इथं चूल बनती आहे वेगळी. दादू राम राम कर. हाय कर हाय. गाईज आमची तयारी चालू आहे. तुम्हाला पुढे दाखवते. कंटिन्यू करा ब्लॉग. गाईज ऑलमोस्ट तयारी झालेली आहे सगळी. आता ताईंच्या हातचे स्पेशल फिश फ्राय होणार आहेत. चिकन फ्राय झाले ते रस्सा पण झालेला आहे बनवून. हो हो आजी ब्लॉग बघतील आता. गाईज माझं आजीला माहित नव्हतं फिश खायला. आखाडे गाईज आज आमचा जोरात आहे. दादू दादू तू बघा काय करतोय. गेम खेळतोय. गाईज काय बनवलंय आज. काय बनवलंय आज. फिश म्हण ना. फिश काय बनवलंय त्यांना सांग. काय बनवलंय. बनवलंय आज तुम्ही मम्मीने. काय बनवलंय. फिश बनवलंय. गाईज काका काकी आले ते आता आणि कॅडबरी घेऊन आले ते गाईज आमच्यासाठी. दीदी थँक्यू म्हण काकांना. थँक्यू म्हण. थँक्यू. ओके आता रडायचं नाही. तर गाईज मी सुद्धा भाकरी बनवायचं ट्राय करत होते इथे आणि मम्मी आणि काकी मला गाईड करत होत्या कसं करायचं वगैरे. तर आम्ही मस्त आखाड पार्टी केली. खूप एन्जॉय केला. सगळं केलं होतं मस्त. रस्सा चिकन फ्राय फिश फ्राय ऑल एकदम मस्त झालं. फक्त जेवायच्या वेळेला मी ब्लॉग घ्यायचा विसरले बिकॉज तेव्हा जेवायची गडबड होती. कारण ऑलमोस्ट आम्हाला 10 वाजून गेले होते. सो सगळी घाई गडबड झाली. नंतर मी ब्लॉग नाही घेतला. हा ब्लॉग इथपर्यंतच आलेला आहे. खूप छान झाली ती माझी भाकरीसुद्धा. दोन्ही हाताने थाप की. हां फिरव. अगं ती काय टाकलेले. हलक्या हाताने फिरवायची. जास्त दाबायची नाही. माझी एक मैत्रीण होती. ती भाकरी लाटायची. जॉब करत होता ना आम्ही एकत्र. ती लाटून ती नागपूरची लोक तशीच करतात. पूर्ण पाणी करतात पिठाचं डायरेक्ट गॅसवर. पाणी हा डायरेक्ट तव्यावरती टाकतात ना. आणि जसं काही थालीपीठ केली तिने तर तसं पण करायची. ती तसं पण करायची. रुमाला मध्ये डायरेक्ट आणि ती लाटून आणायची भाकरी. आणि म्हणायची एवढं भारी भाकरी कशी काय होती ग तुझी. लाटून आणते. नाही तसं तिने सगळं काम करते. भाज्या वगैरे करते तशी. म्हणजे मला स्वयंपाक वगैरे येत होता पण भाकरी नव्हती. पाऊस आले तू का गेली तिकडं. भिजला तू बघू. अशी हलक्या हाताने फिरवायची. आलं तर फादर आली वाटतं. हा बस टाक. नाही नाही टाक. चॉकलेट बोल बस काय करत चॉकलेट लेक भाकरी करते बघा.
नाही, हे करून दाखव आता. ती दाखव. बारीक नको करू बरं का लग्नात पावसाळ्यात. दीदी छान झाला आमचा आखाड पार्टी, एकदम मस्त झाली. अँड येस, हा व्लॉग मे बी मी उद्या कंटिन्यू करेन. सो पाहूयात उद्या काय, मी कुठे गेलेच ऑर एल्स काही दिसलंच तर मी उद्यासुद्धा हा व्लॉग कंटिन्यू करणार आहे. सो या पाहूयात नेक्स्ट काय होतं आहे ते. अशी होती आमची आखाड पार्टी. थोडंसंच रेकॉर्ड करता आलं मला, आय एम सो सॉरी फॉर दॅट. बट स्टे ट्यून फॉर माय न्यू ब्लॉग. गाईज तुम्ही हा ब्लॉग सेकंड डेला कंटिन्यू केला आहे मी. सो तुम्ही हा ब्लॉग सेकंड डेचा पाहताय. मी आली आज पप्पांसोबत मार्टमध्ये थोडंसं खरेदी करायची, बिकॉज मी चालली आहे उद्या ट्रिपला म्हणजे 1 डेज ट्रिप आहे आणि येस हिस्टॉरिक प्लेसवरती चालली आहे. सो तुम्ही गेस करा तोपर्यंत मी कुठे चालले असेल ट्रिपसाठी. थोडीशी खायचं घ्यायचं आहे गाईज आम्हाला. आम्ही ट्रिपला जाणार आहे उद्या. पप्पा नाही आहेत आणि अनफॉर्च्युनेटली आमच्यासोबत. सो जस्ट शॉपिंग करणार आहे थोडीफार आणि मग पाहूयात काय काय घेते मग. चलो. सो गाईज सामान पॅक झालेलं आहे. सो उद्या आम्ही कोण कोण आणि कुठे जाणार आहे हे पाहण्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा. बाय बाय, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. स्टिल देन टेक केअर, बाय बाय.